महाराष्ट्र हादरवणाऱ्या या दोन घटनेंनी सध्या संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली आहे. आज आपण अशाच दोन अत्यंत हृदयद्रावक घटनेबद्दल बोलणार आहोत, जे ऐकून अक्षरशः काळजाचा थरकाप उडतो. पहिली घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावातील, जिथे एका वडीलसह त्यांच्या दोन तरुण मुलांचा विहिरीत मातीचा ढिगारा कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना आहे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील, जिथे सुट्टीसाठी गावी आलेल्या एका 19 वर्षीय तरुणाचा स्वतःच्या कुटुंबासमोर विहिरीत बुडून मृत्यू झाला. सर्वप्रथम बोलूया धानोरा गावातील त्या भीषण घटनेबद्दल. धानोरा गावातील शेतकरी बाजीराव सर्जेराव काकडे, वय 49 वर्ष, एक सामान्य शेतकरी, आपल्या कुटुंबासाठी, शेतीसाठी, भविष्यासाठी मेहनत करणारा बाप. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या शेतात एक नवीन विहिरीचं काम सुरू होतं. सुमारे 50 फुटापर्यंत खोदकाम पूर्ण झाले होते आणि विशेष म्हणजे विहिरीला चांगलं पाणीही लागलं होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं, कारण पाणी लागल्याने शेतीला आधार मिळणार होता, कुटुंबाची स्वप्न पूर्ण होणार होती. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. सोमवारी सकाळी बाजीराव काकडे आपल्या दोन मुलांसोबत विहिरीत उतरले. मोठा मुलगा अजिनाथ काकडे, वय 26 वर्ष, आणि धाकटा मुलगा श्याम काकडे, 22 वर्ष. विहिरीत साचलेल्या पाणी काढण्याचं काम सुरू होतं. वर कठाड्याचं बांधकाम सुरू होतं आणि दोघेही आपल्या कामात व्यस्त होते. आणि अचानक एक जोरदार आवाज झाला. विहिरीचा वरचा भाग आणि बाजूची माती अचानक कोसळू लागली. काही सेकंदातच प्रचंड मातीचा ढिगारा थेट त्या तिघांच्या अंगावर कोसळला. त्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. 50 फूट खोल विहिरीत तिघेही मातीखाली दबले गेले. गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. कुणी फावडे घेऊन आलं, कुणी दोर घेऊन आलं. ग्रामस्थांनी जीव तोडून प्रयत्न केला. माती उपसण्याचं काम सुरू झालं, पण ढिगारा इतका मोठा होता की कोणालाच यश येत नव्हतं. यानंतर पोलीस प्रशासन, बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तासनतास सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर दुर्दैवाने तिघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. एका घरातील तिन्ही कर्ते पुरुष एका क्षणात गेले. कल्पना करा, त्या विहिरीत आता काय परिस्थिती असेल. आईसमोर नवरा, दोन मुलांचे मृतदेह, घरातला आधारच कायमचा निघून गेला. संपूर्ण धानोरा गावावर दुःखाचं डोंगर कोसळलं. गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण ज्यांनी कालपर्यंत गावात हसत खेळत वावर केला, ते आता अचानक काळाच्या पडद्याआड गेले होते. आणि ही घटना ताजी असताना धाराशिव जिल्ह्यातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली. परांडा तालुक्यातील भोजा गाव येथून शुभम नवगेश नानिवर नावाचा 19 वर्षीय तरुण पुण्यात शिक्षण घेत होता. सुट्टीसाठी तो गावी आला होता. घरच्यांसोबत आनंदात वेळ घालवत होता. पण कोणाला माहीत नव्हतं, हीच त्याची शेवटची सुट्टी ठरणार आहे. शुभम आपल्या वडिलांसोबत, बहिणीसोबत, चुलत्यासोबत विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. सर्वजण पाण्यात उतरले. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं. मात्र अचानक पाण्याचा अंदाज चुकला. शुभम आणि त्याची बहीण खोल पाण्यात जाऊ लागले. दोघेही बुडू लागले. हे पाहताच वडील चुलत्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उड्या मारल्या. त्यांनी मुलगी आणि आणखी एकाला सुखरूप बाहेर काढलं. पण शुभम मात्र खोल पाण्यात अडकला. स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा सराव असलेल्या शुभमला विहिरीच्या खोलीचा आणि पाण्याच्या स्वरूपाचा अंदाज आला नाही आणि अखेर स्वतःच्या वडिलांच्या डोळ्यासमोर त्याचा करुण अंत झाला. विचार करा, एक बाप आपल्या मुलाला वाचवण्यासाठी झगडतोय, पण हातातून मुलगा निसटून जातो. यापेक्षा मोठं दुःख कोणतं असू शकतं? तर या दोन्ही घटनेबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.